नीट 2026 पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सोलापुरात आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत केंद्रीय मंत्र्यांच्या प्रतिमांचे दहन केले। नीट 2026 परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ भारताच्या लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने सोलापुरात जोरदार आंदोलन करण्यात आले। जिल्हा परिषद पूनम गेट परिसरात झालेल्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिमांचे दहन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराबद्दल राष्ट्रीय चाचणी संस्था NTA वर गंभीर आरोप करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्यात आल्याचा निषेध व्यक्त केला। नहीं चलेगी, नहीं चलेगी, मनुवाद नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, मोदी तेरे देश में मनुवाद नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, गेल्याशिवाय सोडणार नाही, गव्हर्नमेंट करणार नाही, गेल्याशिवाय सोडणार नाही, नीट पेपर फुटी प्रकरणी गव्हर्नमेंट करणार नाही, गेल्याशिवाय सोडणार नाही, दिवाळी फायटर पुकार, इन्कलाब जिंदाबाद, चालणार नाही, चालणार नाही, देशाचे बाजारीकरण चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही, नीटचे व्यापारीकरण चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही, झालीच पाहिजे, इंडिया बरखास्त केलीच पाहिजे, केलीच पाहिजे, केलीच पाहिजे, नीट पेपर फुटी प्रकरणात दोषी असल्यावर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। दरवर्षी लाखो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी नीट परीक्षा देतात, मात्र NTAच्या निष्काळजीपणा आणि भ्रष्ट कारभारामुळे नीट 2026 चा पेपर फुटला असून विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झाले आहे, असे आंदोलनकर्ते अनिल वासम यांनी सांगितले। DYFIच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे, गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी नीटच्या परीक्षेची तयारी करत असताना अचानक पेपरमध्ये बातमी येते आणि टीव्हीवरती दाखवलं जातं की नीटचा पेपर फुटला आणि जे जे विद्यार्थी तयारी केलेत त्यांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या आर्थिकतेचा आणि त्यांच्या पालकांच्या मनस्थितीचा काय परिणाम होईल हे आपण कधी कल्पना करू शकत नाही। इतकंच नसून पेपर फुटला ऐकल्या देशामध्ये जवळजवळ 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। या 3 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला जबाबदार हे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत। त्यांच्यावरती 302 चा गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांनी त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे। केंद्र सरकार जर अशा पद्धतीनं या पेपर फुटीमुळे जर गांभीर्य घेत नसेल तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काय? या प्रकरणामुळे देशभरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून धक्क्यातून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनांचाही उल्लेख आंदोलनात करण्यात आला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।